देश व राज्यातील विविध महत्त्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉगस्पॉट, फेसबुक, न्यूज पेपर व यूट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. आटपाडी खानापूर मतदारसंघाच्या आढाव्यासंदर्भात आटपाडी तालुक्यातील लिंगोरे गावचे युवा नेते सन्माननीय डॉक्टर बापूराव पुंड यांच्याशी बातचीत करणार आहोत. खरं तर डॉक्टर बापूराव पुंड यांचा परिचय संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. अशा की ते पूर्वी भाजपामध्ये लिंगोरे गावचे बूथ प्रमुख म्हणून काम करत होते आणि ते आदरणीय लोकनेते माजी आमदार सन्माननीय राजेंद्रनाथ देशमुख यांचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्याच संदर्भात आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत. कारण नुकताच भारतीय जनता पार्टीमधून राजेंद्र अण्णा देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. त्या संदर्भात आदरणीय बापूराव पुंड हेही त्यांच्या मागोमाग राष्ट्रवादी सोबत जाणार का, किंवा ते राजेंद्र देशमुख सोबत राहणार का, किंवा ते भाजपमध्ये थांबणार, याविषयी आपण मनमोकळा त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपले पत्रकार टाइम्समध्ये स्वागत आहे. खरं तर आपल्याला पूर्ण मतदारसंघ ओळखत आहे आणि आपण लोकनेते आदरणीय राजेंद्रनाथ देशमुख साहेबांचे आपण निकटचे आणि जवळचे कार्यकर्ते म्हणून आपण ओळखले जातात. नुकताच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. तरी त्या संदर्भामध्ये आपले काय मत आहे त्यांच्याविषयी? नमस्कार. माझं नाव डॉक्टर बापूराव किसन पुंड, मुक्काम पोस्ट लिंगोरे, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली मधून मी बोलतोय. आता नुकत्याच अण्णांनी आता लोकनेते माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या गटामध्ये प्रवेश केला आहे. त्यांचं आम्ही स्वागतच करत आहे. कारण यांनी पाठीमागच्याच वेळेला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करायला पाहिजे होता. कारण अण्णा जिथं अण्णा आहेत तिथं आम्ही जाणार. कारण अण्णाचा कार्यकर्ता म्हणून मी तालुक्यात सर्व ओळखीचा आहे आणि परिचयाचा आहे. त्यामुळं अण्णांनी काम केलेलं आहे ते एक नंबर काम केलेलं आहे. कारण पाठीमागच्याच वेळेला त्यांनी राष्ट्रवादीमध्ये उडी मारायला पाहिजे होती, पण वेळ केला. असू द्या, त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि शरद पवार गटामध्ये गेल्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी भाजपचा अण्णा जिथे होते त्यामुळं अण्णाच्या पक्षातलं का अण्णांनी मला कामगिरी सोपवली होती. भाजपमधनं बूथप्रमुख पद म्हणून दिलं होतं लिंगोरेचं. तर मला एवढं सांगायचं, अण्णाच माझं पक्ष, अण्णाच माझे नेते, अण्णाचा कार्यकर्ता हीच माझी ओळख आहे. जिथं अण्णा असतील तिथंच आम्ही असणार आहे. कारण आम्ही दुसरीकडे जाणार नाही. कारण काय, अण्णा जो निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे. मग उद्या काय होईल, कुठल्या पक्षात जातील, कुठं काय करतील ते त्यांचा प्रश्न आहे. पण जिथं अण्णा असतील तिथं आम्ही जाणार, एवढंच मी सांगतो. एवढं आता ज्या ठिकाणी अण्णा आहेत त्या ठिकाणी आपण जाणार नंतर तुम्ही भारतीय जनता पार्टीमधून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश करत आहात. तुम्ही राजेंद्रनाथ देशमुख म्हणून प्रवेश करत आहात, हे असंच असं आपल्याला म्हणायचं? हो, राजेंद्रनाथ देशमुख म्हणूनच आम्ही प्रवेश करतो. अण्णाचा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे आणि अण्णाच्या पावला पाऊल टाकूनच आम्ही पुढे जाणार आहे. कालच ते अण्णा ज्या वेळेला युट्यूबवर आम्ही बघितलं त्यावेळेला अण्णांनी राष्ट्रवादीमध्ये शरदचंद्र पवार साहेबांची भेट सांगलीमध्ये जाऊन घेतली आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी राष्ट्रवादीमध्ये जातोय. त्यावेळेला आम्ही युट्यूबवर बघितलं, त्यावेळेला आम्ही फटाकड्या वाजवल्या आणि आम्हाला आनंद वाटला. कारण ज्या ठिकाणी इतका मोठ्या पक्षामध्ये अण्णा जातात त्यामुळं आम्हाला आनंदच आहे. आणि 100% राजेंद्र देशमुखांना तिकीट मिळायला पाहिजे आणि ते 100% निवडून येतील, एवढं मला खात्रीने वाटतंय. टेंबू योजनेचे जनक म्हणून सन्माननीय आमदार राजेंद्र देशमुखांना पाहिलं जातं. याबद्दल आपले दुष्काळी जो पट्टा आहे आटपाडी तालुक्यातील त्या ठिकाणी टेंबू योजनेचं सध्या पाणी उपलब्ध झालेलं आहे किंवा योजना काय बाकी आहेत तर त्या अण्णा पूर्ण करणार आहेत का?
कसं आहे माहित आहे का, ज्या 1995 मध्ये ज्या वेळेला अण्णा आमदार होते त्यावेळेलाच टेंबूचं अण्णाच्या हस्तेच टेंबूचं उद्घाटन झालं होतं. आणि आता हे काय बाकीचे भांडवल काय म्हणतील, अमुक पाणी दिलं आमदार आणि तमुक काय नाही, अण्णाच्या काळातच काम झालेलं आहे. ज्या वेळेला अण्णा 1995 ला आमदार होते त्यावेळेला टेंबूचे जनक म्हणून अण्णांनीच पहिल्यांदा नारळ फोडला होता. आणि अण्णालाच आता जे ह्याच्यामध्ये अण्णा, आमचं असं मत आहे, मी एक छोटासा कार्यकर्ता आहे अण्णाचा, माझं असं ठाम मत आहे की अण्णाच्या नावानं टेंबू योजनेचं नाव पहिल्यांदा पुढे घ्यावं आणि टेंबू योजनेला नाव अण्णाचं द्यावं. एवढंच माझ्या कळकळीची विनंती आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये शेट बसल न बसल ते बाकीचा विषय वेगळा आहे, पण जे येणार आहे ह्याच्यामध्ये आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अण्णा येणार. आणि त्यावेळेला आम्ही धरणं आंदोलन करून अण्णाचं नाव टेंबू योजनेला देणार, असं आमची आग्रहाची विनंती आहे त्यांना. आता तुम्ही अण्णांच्या जवळच्या निकटवर्ती आहात, त्याबद्दल आम्ही असं विचारतो की अण्णाला निश्चित राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांच्या गटामध्ये उमेदवारी मिळेल का? आता कसं झालंय, अण्णा परवा आमच्या घरी आले होते. आमच्या अण्णांनी विचारलं शेतीमध्ये काय आहे तुमच्या, पाणी आहे का नाही. आणि काय अण्णा म्हणलं, तुम्ही ज्यावेळेला 1995 साली आमदार होता, 96 साली, त्यावेळेला जी कामं झालीत त्या कामापासून आमच्या इकडे आता चालू सध्या पाणी नाही, प्यायला सुद्धा आम्हाला पाणी नाही. काय भागामध्ये टेंबूचं पाणी आलंय, काय भागामध्ये आलं नाही. पण असं असताना सुद्धा अण्णा काल आमच्या शेतामध्ये आलं, मान नदी पूर्ण कोरडी पडलेली आहे. कारण तलावात पाणी आहे पण आम्हाला खाली पाणी नाही. कारण लिंगोरात मी म्हणतो ह्या नदीचं पाणी आलं, त्या नदीचं पाणी आलं, टेंबूमध्ये एवढं समावेश केला, काय केलेलं नाही. अजून आमच्या इथं पाणी प्यायला नाही. आता येऊन आज तारीख 10/10/2024 मध्ये आज तुम्ही या तिथं बघा, कारण मान नदी पूर्ण कोरडी पडलेली आहे, आमच्या जनावराला पाणी प्यायला नाही. आणि ही काय म्हणतात पाणीदार आमदार अमुक आहेत. अण्णाच पाणीदार आमदार आहेत नियमानं. कारण 1995 मध्ये टेंबूचे जनक म्हणून राजेनाना देशमुखांनी काम केलंय, त्याला मी साक्षीदार आहे. कारण धुरंधर नेते आहेत ते असताना लोकनेते म्हणून त्यांचं नाव तिथं त्या टेंबू योजनेला द्यावं, हीच आमची मागणी आहे, ठाम मागणी आहे आमची. आणि राजेनाना देशमुखांचे भाऊ अमरसिंह बापू देशमुख हे सुद्धा धुरंधर नेते आहेत. कारण का धुरंधर नेते, तर त्यांच्या काळामध्ये बापूसाहेबांच्या काळामध्ये जिल्हा परिषद पद दीड वर्ष त्यांना मिळालं बघायला. त्या काळामध्ये त्यांनी धनगाव योजना 92 कोटीची योजना ही तालुक्यामध्ये पाणी पिण्याच्या जनावरांना सुद्धा फिल्टरचं पाणी प्यायचं त्यांचं ध्येय होतं, स्वप्न होतं. आणि बापूसाहेबांचा मी सच्चा कार्यकर्ता आहे. कारण काय कमी काय जास्त हे आम्हाला माहित आहे. कारण आदरणीय बाळासाहेब पाटील आमचे राजवाडीचे नेते, लिंगोरे गावचे धुळाजीराव जमल चर्मन, ते असं मानलं जातं की धुळाजीराव जमल चर्मन हे राजेंद्र अण्णाचे मानलेले भाव आहे. कारण इतका नेता एक भारी आहे राजेवाडीचे बाळासाहेब पाटील आणि लिंगोरेचे जनार्दन जमल. जे अण्णा काय म्हणतील ते त्यांच्या पाठीमागे आहेत. आणि जे अण्णा करतील ते कारण काल अण्णांनी लिंगोऱ्यामध्ये येऊन असं सांगितलं, कार्यकर्त्याची बैठक घेतली, मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतोय असं अण्णांनी सांगितलं. आम्ही म्हणलं, आम्ही युट्यूबला बघितलं, अण्णा तुम्ही जे काम केलं ती पाठिंबा करायला पाहिजे होतं ना. आता पांडुरंगाच्या चरणी आम्ही प्रार्थना केली, कारण मला झोप नाही. कारण अण्णा कुठं येतंय, अण्णाचं तिकीट मिळतंय न मिळतंय, कारण ह्याला पण वर सदाभाऊ पण खमक्याने येत आहे वर सुद्धा. कारण ते सुद्धा फिल्डिंग मोठी लावलेली आहे सदाभाऊच्या मुलाने, वैभव दादांनी दोघांनी. त्यात शरदचंद्र पवार साहेबांनी ज्यावेळेला मुलाखत घेतली त्यावेळेला अण्णांनी सांगितलं की म्हणले सदाभाऊच्या मुलाला पण बोलवलं होतं तिथं वैभव दादाला. त्यावेळेला ते म्हणले, कारण त्यांनी सुद्धा फिल्डिंग जास्त लावले. मग त्या एका पत्रकारांनी विचारलं, अण्णा पारडं कुणाचं जड आहे, तर अण्णा अगोदर गेले, अण्णाचंच पारडं जड आहे. कारण अण्णाच्या काळामध्ये 1995 मध्ये काम भरपूर झालेलं आहे, घाटाच्या वर सुद्धा काम झालेलं. कारण घाटाच्या वर आता मी व्हेटरनरी डॉक्टर आहे, मी फिरतोय चारी बाजूनं. घाटाच्या वर म्हणजे पारं विट बामणी गोटी ही घाटाच्या तामकडी हे जे भाग आहे, इतकाच आज जर अण्णाला इतका मानणारा भाग आहे की बोलायचं काम नाही. अण्णांनी मला जवळजवळ 60 ते 70 फोन आले त्या घाटाच्या वरच्या लोकांचं. डॉक्टर असं आहे की अण्णा पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये जातात, आवाज जातात न गेलेत म्हणलं. आणि 100% अण्णाला तिकीट मिळणार ही मला खात्री आहे. कारण वरच्या नेत्यावर शरद पवार साहेबांचा विश्वास नाही, पण खालच्या नेत्यावर राजेंद्र अण्णा फिक्स आमदार होणार, कारण त्यांना तिकीट ती देणार अशी मला सुद्धा खात्री वाटते. कारण आतापर्यंत काय 5 टर्म अण्णा बसूनच राहिले, आलं लक्षात तुमच्या, 5 टर्म अण्णा बसून राहिले.
मग आता ह्यांनी विचार केला पाहिजे ना, ही मग फिल्डिंग लावतोय ती फिल्डिंग लावतोय म्हणजे ह्यांचं चाललंय काय? म्हणजे आम्ही काय आमच्या ज्या नेत्यानं काय गाडीतच बसायचं आणि गाडीतच म्हातार व्हायचं आहे का? असा याचा विषय आहे का? कारण आम्ही ठाम सांगतोय टेंबूचे ज्यांना गाणं नाहीत अण्णाचं नाव तिथं द्या. ठोस आणि ठासून बोलतो मी, कारण तुमच्या माध्यमातून हे सगळ्या वर गेलं पाहिजे, पाच मोदीपर्यंत गेलं पाहिजे, शरद पवार साहेबांच्या कानावर धडधड झाडायला पाहिजे, कारण टेंबूजनक अण्णा आहेत आणि अण्णालाच टेंबूजनक म्हणून नाव द्या, असं माझं ठामपणे तोच मत आहे. आणि तो असा माणूस आहे, धुरंधर नेतृत्व करणारा माणूस आहे. लोकनेते श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांचे ते सुपुत्र आहेत आणि पिढ्यानपिढ्या राजकारण करणारी माणसं आहेत ती काय अशी आयरेगरी माणसं नाहीत. आणि त्यांच्यासारखा स्वभाव आता मी बरेच वर्ष मला एकदम सामान्य कार्यकर्ता आहे मी त्यांचा, पण त्यांनी मला काल आले जवळ घेतले, मी पाठीमागून मला बोलवून घेऊन पाठीवर थाप मारली, कसं चाललंय काय चाललंय, सारखं फोनवरून विचारतात, बाबा तुमच्या गावाला काय मदत पाहिजे का, राजवाडी भेटलं पाहिजे का, निगेवरायला पाहिजे का. मग मी म्हणांना म्हणतो आम्हाला काय नको, आम्हाला तुम्ही चांगलं आहे, तुम्ही जे देताय ते आम्ही समाधान आहे, पण आम्हाला पाणी पाहिजे. आता सध्या आम्हाला पाणी नाही, आता काय भागात टेंबूचं पाणी आलंय, काय भागात आलं नाही. पण आमच्या लिंगोऱ्यामध्ये मी 1 किलोमीटर खाली आहे, राजवाडीपासून 1 किलोमीटर भावपट्टी म्हणून मी भावपट्टीत राहतो, न्यू इंग्लिश स्कूल लिंगोरे शेजारी माझा एक फार्म हाऊस आहे, त्या फार्म हाऊस मध्ये राहतो. अक्षरशः साहेब अशी परिस्थिती आहे तिथं आता की पाणी प्यायला नाही जनावरला. आता पाणी पाऊस जर नाही पडना तर भयानक परिस्थिती आहे, तलावातनं खाली पाईपलाईन टाकून आम्हाला आणावं लागणार. टँकर घेतला मी त्यासाठी, काय तुम्हाला सांगायचं. आणि इतकी परिस्थिती भयानक आहे, लिंगोऱ्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे पाण्याच्या बाबतीत. आता इकडं टेंबूचं पाणी आलंय, तिकडं आलंय, पण पाणी अक्षरशः आमच्या गावात आलं नाही. आता ही काय तर वावड्या उतरणार, हे आलं ते आलं. आता आजच 2-3 नेता आलं, पळसवाड्यापासून लिंगोऱ्यापर्यंत फेऱ्या मारल्या, नारळ फोडलं गेलं. गेलं. पण ज्या वेळेला महादेवराव जानकर साहेबांनी 4 वेळा विधानसभेमध्ये तिथं मांडला प्रश्न लिंगोऱ्या पळसवाड्या हद्दीचा, आणि तुम्ही ही करत नाही, तरी सुद्धा त्यांना जागा आली नाही. आज तुम्हाला लगेच जागा आली हो, आज ते तुम्ही कसं गेला, मी आज विचारू शकतो ना त्यांना, आज झाला आणि तुम्ही नारळ पडताय. ह्याचा अर्थ काय? आजपर्यंत जवळ आम्हाला तिथं जायला येत नाही, वर जायला दबरी पडलेली आहे ती. पळसवड ते निघायची इतका बाद रस्ता आहे, अक्षरशः जनावर सुद्धा चालला येत नाही. आणि आज नेते आलं, विट्याचं आलं, आता नाव सांगायचं काही गरज नाही, आलं तिथं फोडलं नारळ गेलं. अरे पण तुम्ही पाठीमाग करायला पाहिजे होतं, आज तुम्ही कसं करायला लागला? म्हणजे लोकांच्या एवढं लक्षात येत नाही का? इलेक्शन आल्यापुरतं तुम्ही पुढे पळताय. जसं अण्णाचं नाही, अण्णा काम एकदा म्हणलं ती कामच केलं पाहिजे. अण्णासारखा माणूसच नाही आणि दिलदार नेतृत्व आहे, त्यामुळे अण्णाला तिकीट मिळणं गरजेचं आहे. आणि शरद पवार साहेबांचा अण्णावर पूर्ण विश्वास आहे, आणि ज्या ठिकाणी अण्णा असतील त्या ठिकाणी आम्ही. तुम्ही आता पाठीमागच्या 2 दिवसापूर्वी शरद पवार साहेबांना साकडं घातले असं समजलंय की राजनाथ देशमुखांना तिकीट मिळालं. हो, मी पवार साहेबांना मी भेटलो, पवार साहेबांना आम्ही पाठीमागे जाऊन भेटलो, आताही जाऊन भेटलो, कारण आमचे त्यांचे संबंध चांगले आहेत पवार साहेबांचे माझे वैयक्तिक. पण पवार साहेबांच्या आता एवढ्या मोठ्या नेत्यापाशी जायचं दडपण येतं असं बोलायला करायला, पण ते काय नाही, ते मला वैयक्तिक ओळखतात आणि अण्णाला तिकीट हे फिक्स मिळणार. म्हणजे येणारे आटपाडी खानापूर मतदारसंघामध्ये राजेंद्र देशमुख हेच राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे उमेदवार असतील, यात काय शंका नाही ना, आणि झाले ते क्लिअरच आहे. फक्त आता त्यांनी फक्त शरद पवार साहेबांनी फक्त त्यांना डिक्लेअर करायचं राहिलं, एवढं बाकी राहिलं. तुम्ही या माध्यमातून आपल्या मतदारसंघामध्ये शेतकरी वर्ग असेल, युवा वर्ग असेल, या जनतेला तुम्ही काय संदेश देऊ शकता की येणारी विधानसभा आहे त्याला तुम्ही सामोरं कोणत्या प्रकारे जाणार आहात, आणि किंवा शेतकऱ्यांना तुम्ही आता जी उमेदवारी तुम्ही सांगताय, अण्णांची उमेदवारी जाहीर होते किंवा उमेदवार आहेत आता, तर ते उद्या भविष्यामध्ये काय म्हणून आपण जनतेला सांगणार आहात? म्हणजे माझं एकच मत आहे, ज्या वेळेला अण्णा ज्या वेळेला आमदार होतील त्यावेळेला तुम्ही कुठलेही काम का सांगा त्यांना, ती सांगायची गरजच नाही, न सांगता ती काम करणार. कारण तालुक्याचं नाही, आटपाडी तालुक्यात नाही, घाटाच्या वरही सुद्धा अण्णाचं अजून सुद्धा नाव आहे. कारण का तर मी स्वतः साक्षीदार आहे त्याला, कारण माझं पार आहे विटे पार, त्यामुळं मला तिथून जवळजवळ 60-70 फोन आले, कारण अण्णा उमेदवारी करतात म्हणल्यावर कामाचा माणूस आहे, त्यामुळे फिक्स तिकडे जाणार. आणि अण्णाला सुद्धा, अण्णा परवा घरी आले होते, त्यावेळेला म्हणले काय चाललंय काय नाही, त्यावेळेला अण्णाला आमच्या आईने सांगितलं तुम्हाला तिथं 500 मत माझ्या वतीनं मी तुम्हाला देते, तिथं तुमची उमेदवारी मिळाली, मला फोन आले, तुम्हाला माझ्या वतीनं मी 500 मतदान माझे मी काढून तुम्हाला देते. कसे तुमची मतदारसंघामध्ये मोर्चेबांधणी पूर्ण झालेली झालेले.
अण्णा आज अण्णा जरी आटपाडीमध्ये असले तर आम्ही कार्यकर्ते आम्ही काय करतो, आम्ही गोट्या खेळतोय का? आम्ही जवळजवळ 5 ते 10 वर्ष झालं आम्ही त्या भागात परिसरात करतोय ना. आटपाडी खानापूर या पूर्ण गावोगाव मी फिरतोय, व्हिजिट आहे आमच्या. त्या ठिकाणी जाऊन आम्ही विचारपूस करतोय लोकांमध्ये जाऊन कोणाचं कोण लोकमत कोणाचं चांगलं आहे कोणाचं नाही. आणि आम्ही ह्या वेळेला सांगितलं अण्णाला तिकीट मिळणार आहे ना अण्णा, आम्हाला अंदाज होता अण्णाच ह्या वेळेला मिळावं आमची अपेक्षा आहे. मी स्वतः छोटाच कार्यकर्ता आहे अण्णाचा, कारण मला सुद्धा वाटते ना आमचा आमदार व्हावा, आमच्या लोकांना आम्हाला ठोस कामं करून द्यावेत. ठीक आहे. आणखी आपण शेतकरी आणि युवा वर्गांना काय आव्हान करू शकतो या येणाऱ्या विधानसभेत? येणाऱ्या विधानसभेमध्ये शेतकरी आणि युवांना मी एवढंच सांगू शकतो की आदरणीय आमचे नेते, लाडके नेते आम्ही म्हणतो, कारण बापूसाहेब देशमुख हे अतिशय कार्यक्षमता नेतृत्व आहे त्यांचं. कारण त्यांच्या माध्यमातून दूध संघ त्यांच्याकडे आहे आता चालूला, परत बँक आहेत, शिक्षण संस्था चांगली चालते, प्रशासनाला अतिशय उत्कृष्ट माणूस आहे तो. कारण बापूसाहेब म्हणजे बंदुकीची गोळे, ठोक एकदा होणार म्हणजे होणार, नाही म्हणजे नाहीच असं काम करणार माणूस आहे. आणि इतका माणूस दिलदार माणूस आहे की जवळ येऊन तुम्ही सांगितलं की ती कामच करणार. आणि युवकांना काय हाताला रोजगार मिळण्यासाठी काम आहेच हो. संस्था आहे त्या, शिक्षण संस्था आहे त्या, तुमच्या बँका आहे त्या, दूध संघ आहे, अनेक सूतगिरण आहे, अनेक कामातनं त्यांना युवकांना रोजगार मिळतोच नाही तिथं. आणि बापसाहेबांचं एवढं मोठं स्वप्न आहे की ते MIDC आणायचे, आटपाडीमध्ये MIDC आणायचे आणि MIDC येऊन त्यामध्ये युवकांना रोजगार 100% मिळणार. त्यासाठी अण्णाच्या पाठीमागं खामक्या सगळ्या कार्यकर्त्यांनी उभं राहिलं पाहिजे, अण्णा जे म्हणतील ते काम केलं पाहिजे. तुमच्या माध्यमातून हा चांगला मेसेज या गोरगरीब शेतकऱ्याला, जनतेला जावा, त्यासाठी तुम्ही आता आला, योगायोग आला, त्यामुळे बोललो. आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.